दरम्यान मराठा आरक्षणासंबंधी सरकारच्या इच्छाशक्तीवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले। तर दुसरीकडे आरक्षणाने प्रश्न सुटणार आहेत का असा सवाल भारिपचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केलाय। की मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यातून हे दिसतंय की कोर्टामध्ये जे वादी आहेत, जे याचिकाकर्ते आहेत, त्यांच्या वतीने आज वेळ मागण्यात आलेला आहे असं मुख्यमंत्र्यांच्या बोलण्यातून दिसलेलं आहे। परंतु मला एवढं सांगायचं, ठीक आहे, न्यायालयीन प्रकरणामध्ये बऱ्याचशा वेळेस तारखा पडतात, वेळ लागतो, हे मला मान्य आहे। परंतु सरकारने आपली भूमिका, सरकार जर म्हणते की आम्ही आरक्षण देण्याबद्दल कमिटेड आहोत, बांधील आहोत, तर मग सरकारने पहिल्याच आजच्या तारखेमध्ये जर आपली भूमिका, जर आपले ॲफिडेव्हिट जर सादर केलं असतं, तर मग सरकारला किमान म्हणता आलं असतं, आमच्याकडून विलंब नाही आहे, आमची ही भूमिका आहे। त्यामुळे याचिकाकर्ते काय म्हणतात हा दुसरा विषय आहे, परंतु सरकारची भूमिका, सरकार जर कमिटेड असेल, जे आम्ही मान्य करतो की असेल, तर मग चांगली गोष्ट, आनंदाची गोष्ट आहे। परंतु हे कोर्टामध्ये त्यांनी ॲफिडेव्हिट द्यायला पाहिजे होतं आज, असं सर्वच आरक्षण आपण असणारा मराठा समाजाला द्यायचं असं ठरवलं तर सगळ्यात मराठा समाजाच्या तरुणांचे प्रश्न संपणार आहेत का? संपणार असतील तर माझं म्हणणं असं आहे की काही वर्षासाठी देऊन मोकळं झालं पाहिजे, अशी माझी स्वतःची। पण हे आरक्षण देऊनही संपणार नसेल तर मग मला वाटतं त्याची वेगळी चर्चा केली पाहिजे की आपली परिस्थिती अशी का आली याची प्रत्येक समूहाने चर्चा करणं हे गरजेचं आहे।